राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पुण्यात नीट आणि सीबीएसईच्या घोटाळ्याच्या विरोधात मशाल मोर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मशाल मोर्चा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडते बैठक। तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून नंदनवन बंगल्यावर खलबत। भरत गोगावले, निलेश राणे, महेंद्र दळवींनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। युती धर्म पाळण्याच्या शिंदेंकडून सूचना। येत्या 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार, कृषी मंत्र्यांची माहिती। तर कर्जमाफी योजनेला अहिल्या देवींचं नाव देणार असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप निश्चित। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे। सरकारकडून जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य। मागण्यांसंदर्भात जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई कामी। मनोज जरांगे यांचं एकदिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं, मात्र मंत्रीही त्यात सामील होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन, हाकेंचा आरोप। एमपीएससी संयुक्त गट आणि गट ब परीक्षेदरम्यान गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह। परीक्षा केंद्राच्या आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ। सीएसओ म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीचे ओळखपत्रही शेअर। पुण्यातील आयटी कंपनी एका रात्रीत गायब। हिंजेवाडीतील 700हून अधिक आयटी कर्मचारी बेरोजगार। कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले।